सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण देव आता रामधारण्याला आलेले आहे. रामधारण्यात जो राजा आहे त्या राजाने देवाला विनंती करून आपल्या वाड्यात घेऊन आल्यानंतर आपल्या राजवाड्यामध्येच देवाची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि ती रामधारणा जो राजा असतो त्या राजाची जी आई आहे अत्यंत सात्विक आहे, पूर्वकर्माची कणव आहे आणि परमेश्वराचं दररोज दर्शन आणि तुलसीपत्र जोपर्यंत देवाला वाहत नाही तोपर्यंत ती जेवण करत नाही असं व्रत तिनं स्वीकारलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने देवसुद्धा त्यांच्या निमित्ताने जर कुठं विहारना गेले तर त्यांच्यासाठी देव लवकर यायचे आणि मगच त्या जेवण करायचे असा त्यांचा नित्यक्रम आहे. आणि हे जवळजवळ 10 महिने चाललं. पण ते 10 महिने देवाने तिथं केलं काय? त्यांनीसुद्धा परमेश्वरानेसुद्धा राजाचा वेश तिथं थोडक्यात स्वीकारला आणि राजवाड्यात राहून जे सर्व सेवेकरी राजाचं करतात तसं परमेश्वराने स्वीकारलं. अर्थात राजाच्या निमित्ताने, त्या राजाच्या आईच्या निमित्ताने राजाने विनंती करूनही देवाने काही मान्य केलं नाही. पण जेव्हा राजाने कुटुंबाचं आईचं नाव सांगितलं तेव्हा देवाने त्यांची विनंती मान्य केली आणि ते राजवाड्यात आलेले आहे. आता देव राजवाड्यात राहत असताना अनेक लोक तिथं येतात जातात, देवाची सेवा करतात, मर्दाना मादने करतात, आंघोळ घालतात किंवा कुठं घेऊन जायचं तर जो घोडा आहे गरुड घोड्यावरती बसून देवाला विहारण्यासाठी नेतात. त्यांच्या देवाबरोबर ते सर्व असतात, शिपाई वगैरे, कधी राजासुद्धा असतो. आणि अशा पद्धतीनं अनेक जीवांना देव अयोग्य जीवाला योग्य करण्याचं काम हे अखंडितपणे चालू आहे. कोणालाही माहीत नाही आणि माहीत असण्याचं कारण आहे जोपर्यंत परमेश्वर जाणवत नाही जीवाला तोपर्यंत परमेश्वराची जी ओळख आहे ही जीवाला होऊ शकत नाही. परमेश्वर जाणीचे. आणि जोपर्यंत परमेश्वर प्राप्तीला या जीवाला घेऊन जात नाही तोपर्यंत कोणताही जीव प्राप्तीला जाऊ शकत नाही आणि कोणताही जीवामध्ये एवढी ताकद नाही, सामर्थ्य नाही की तो परमेश्वराला प्राप्त करेल. म्हणून परमेश्वराचंच हे कार्य असल्यामुळं परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून अनेकांना वेदबोध देतात, अनेकांची योग्यता वाढवतात. अशा पद्धतीनं देवाचं दररोजचं हा उपक्रम 10 महिने चालू आहे. दररोज देव तिथल्या अंबिनाथाचं देऊळ आहे त्या देवळात जायचे, तिथं कधी बसायचे, कधी त्या लिंगाला हात लावायचे, कधी तिथं नर्तकी असायच्या त्या नर्तकी नाच गाणं देव बघायचे, कधी त्यांची चुकी झाली असेल तर ती चुकी दाखवायचे, चांगलं झालं तर त्याची स्तुती करून त्यांना बक्षिसं पण द्यायचे, कधी तिथं कीर्तनं असायचे तेही देव थोडा वेळ बघायचे. पण कोणत्याही प्रकारचं वाच्यता नाही, कोणत्याही प्रकारची स्वतःची ओळख नाही न देता कधीतरी त्या मंदिराला प्रदक्षिणा पण घालायची. आता आपल्या मनात सहजच येईल परमेश्वर अनंत ब्रह्मांडांचा नायक आणि तो देवतेच्या मंदिराला का प्रदक्षिण घालतो? तर तिथली समाज व्यवस्था आहे, सृष्टी व्यवस्था आहे. कारण तिथल्या लोकांना माहीत नाही, जाणीव नाही, ओळख नाही की हे परमेश्वर आहे आणि परमेश्वरानेसुद्धा त्यांना बोध दिलेला नाही आहे. कोणी लोक म्हणायचे हे राजाचे जावई आहे, कोणी म्हणायचे राजाचे गुरु आहे आणि मग ते मंदिरात येतात, मंदिराचं दर्शनही घेत नाही, प्रदक्षिणा करत नाही. असे कसे? तर ते बोलतील, बघतील. या अनुषंगाने परमेश्वरसुद्धा या सृष्टीत आल्यानंतर या सृष्टीची व्यवस्था सांभाळतात, समाजात आल्यानंतर समाज व्यवस्था सांभाळतात. आणि आपल्यालाही देवाने सांगितलं आहे संग्रह पाळावा. म्हणजे समाजात राहताना समाजाचे संकेत आपल्याला पाळावं लागतील, पण धर्माच्या चौकटीत राहून, धर्म सांभाळून. अर्थात परमेश्वर जे जे करतात ते त्यातून त्या जीवांचं भलंच आहे. त्या देवतेच्या ठिकाणी स्पर्श करता याचा अर्थ देवतेचं जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराने काढून टाकलं आहे. स्पर्श केला म्हणजे संबंध दिला म्हणजे शक्ती निक्षेपली, याचा अर्थ ते स्थान झालं. आणि तिथं जे अन्य लोक आहे या अन्य लोक दर्शनाला येत आहे, त्या देवतेची भक्ती करताय. त्यांच्यामध्ये जर कधीतरी त्या देवतेची भक्ती करत असताना परमेश्वर म्हणूनचा भाव निर्माण झाला, हेतू निर्माण झाला किंवा अहेतुकाकडे ती भक्ती केली तर ती देवता न स्वीकारता ती परमेश्वरापर्यंत पोचते आणि त्याच जीवाला परमेश्वर योग्य करून पुढं बोध देतात. बोध देऊन अनुसरण आणि पुढची प्रक्रिया प्राप्तीपर्यंत त्या जीवाची सुरू होत जाते. परमेश्वराने महाराष्ट्रात भ्रमण करताना सुद्धा अनेक ठिकाणी म्हणजे मुख्य तर 5 ठिकाणी त्या पिंडीला म्हणजे महादेवाच्या पिंडीला विडे वाहिलेले आपण ऐकलेले आहे. त्र्यंबक आहे, नांदूर मधमेश्वर आहे, असे 5 ठिकाणचे विडे आहे. परत वेरूळच्या ठिकाणी कृष्णेश्वर आहे, असे 5 ठिकाणचे ते विडे आहे.
तर आपण म्हणतो ही देवतेच्या ठिकाणी का विडे वाहण्याचं कारण काय परमेश्वराचं? आपण अनेक मतांतर करत असतो, पण याच्या पाठीमागं मुख्य कारण आहे की ते परमेश्वराचे जे बोधवंत जीव आहे त्यांच्यासाठी ते स्थान नव्हे. ती देवतेची भक्ती करणारे जे लोक आहेत तिथं जातात, त्या हेतूनी करतात. जो हेतू त्यांनी केला त्या हेतूचा स्वीकार परमेश्वर करतात आणि सगळ्यांची विषयावस्था परमेश्वर स्वतः करतात. म्हणून तिथं त्या देवतेचं सामर्थ्य न राहता परमेश्वराचं सामर्थ्य आहे आणि अप्रत्यक्षरित्या परमेश्वराचं कार्य चालतं. परंतु दृष्टपर भक्ती केली आपल्या स्थानावर सुद्धा तर ती देवतेची, तसं तिथं दृष्टपर भक्ती केली देवतेचीच आहे. पण अदृष्टपर केली तुची व्हावं तुची भेटावं किंवा परमेश्वर म्हणून जेव्हा तो भाव त्याचा वाढेल तेव्हा नक्कीच ते परमेश्वरापर्यंत पोचतं आहे. म्हणून ज्यावेळेस परमेश्वर म्हणून आपण जेव्हा एखाद्या देवतेची भक्तीपूर्वी करत असेल किंवा अन्य लोकही करतात त्यावेळेस ते परमेश्वर किंवा ती देवताच त्या जीवाला सूचित करतात आणि पुढं परमेश्वर भक्तीला पाठवतात. याला औसांचं प्रमाण आहे. ती औसा परमेश्वर म्हणून त्या ग्रामदेवतेची भक्ती करत होती. ग्रामदेवतेनेच त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं का तुम्ही गंगा तीरावरती जा, आता तिथं तुम्हाला परीस सापडेल, अर्थात परमेश्वर भेटेल. आणि तसं झालं. तर देवतेची भक्तीसुद्धा, आणि माझ्या संपर्कात असे एक लोक आहे की देवतेची अत्यंत निस्सीम भक्त होते. ते खूप भक्ती करायचे, परंतु अहेतुक भाव त्यांचा शुद्ध झाला आणि आपोआपच मग पुढं जाऊन ते उपदेशी झाले, परमेश्वर मार्गाला लागले. तर तिथंसुद्धा तेच परमेश्वराचं कार्य चालू असतं. तर असं परमेश्वर दररोज तिथं जायचे. तिथं जे लोक असतील, ज्या पद्धतीचे असतील, जी समाजव्यवस्था असतील, सृष्टीव्यवस्था असतील, त्या पद्धतीनं तिथं राहायचे. कधी बसायचे, कधी ऐकायचे, कधी त्या नर्तिकींना बक्षिसं द्यायचे, कधी जे भजनं आहे किंवा काही कीर्तन आहे ते ऐकायचे थोड्या वेळ आणि परत यायचे. येताना तो गरुड घोडा जो आहे त्याला स्थिती दिल्यामुळं तो आनंद उपभोगायचा. अत्यंत धीम्या चालीनं चालल्यानंतर कधीतरी तो त्या आनंदाच्या भरात उभा पण राहायचा. जेव्हा उभे राहतील तो घोडा तेव्हा देवसुद्धा चालता चालता न सांगणारी गोष्ट, ज्याला उभीच राहावं लागते, अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी किंवा काही राज्यदरबारातल्या, काही धर्मातल्या राजा असेल, सेवक असेल, त्यांना देव सांगायचे. अशा पद्धतीनं देवाचं हे मार्गक्रमण चालू होतं. आणि एकदा असंच परमेश्वर गेल्यानंतर तिथं काही चुना लावणारे जे लोक आहे, म्हणजे कामगार लोक, ते चुना बनवत होते आणि चुना बनवता बनवता त्या मंदिराचं ते चुना खरडत पण होते. देव सहज विचारतात, त्यांच्याशी संभाषण करतात. म्हणजे देवाचं देवत्व कुठं दिसतं, देवाला काय माहीत नाही. प्रत्येक क्षेत्राचं तो परमेश्वर असतो. म्हणून परमेश्वराने त्यांना विचारलं की तुम्ही हे काय करताय? म्हणे चुना खरडतोय. आणि का खरडताय? म्हणजे नवीन लावायचा, तो जुना झाला आहे. देव म्हणतात तो जुना आहे तोच चांगला आहे. तर तो चुना बनवणारा म्हणतो नाही देवा, नवीन चुना बनवला आहे, चांगला आहे. म्हणे चुना बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला माहिती का? आणि देवाने ती पूर्ण प्रक्रिया त्यांना सांगितली का हात चांगला असताना तुम्ही नवीन बनवताय, परंतु नवीन प्रक्रिया बनवण्याची तुम्हाला माहिती आहे का? म्हटले ते सविस्तर सांगताय. अमक्या जातीचे खडे घ्यावे, अमक्या जातीचा कोळसा घ्यावा, त्याच्यात मग गूळ टाकावा, किती वेळपर्यंत तो भाजू द्यावा, भाजल्यानंतर मग तो त्याच्यात ताग असेल, गूळ असेल, तो किती वेळ त्याच्यात टाकावा, किती प्रमाणात टाकावं, तो किती वेळा कुजू द्यावा, एकत्र कालून कसा मग तो तयार करावा, आणि सर्व तयार झाल्यानंतर त्याची परीक्षा कशी घ्यावी, चांगला झाला की नाही झाला हे कसं बघावं म्हटले. तो लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत असेल तर तो कुत्र्याच्या समोर टाकावा आणि त्या कुत्र्यानेसुद्धा लोण्याचा गोळा म्हणून मटकन खाऊन घ्यावा म्हटले. जर असं असेल तर नक्कीच तो चुना चांगला झाला म्हटले. हे सारं ऐकल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं. म्हणे आम्ही कधी हे ऐकलंसुद्धा नाही म्हणले. तेव्हा बनवता कसं येईल म्हटले देवा, ते तुम्हीच बनू जाणून तुम्हीच सांगू जाणं म्हणे. असं त्या जे लोक होते, कामगार लोक होते, त्यांनी ऐकलं. आता तिथं देव गेल्यानंतर हे राजाचे जावई का राजाचे गुरु कोणालाच माहीत नाही, आणि राजांकडून आलेली व्यक्ती, अगोदरच प्रभाव, आकर्षण, आणि त्याच्यात सर्वसामान्यातले सामान्य लोक, कामगार लोक, त्यांच्याशी सुद्धा देव संवाद करताय. म्हणजे बघा, सकळ जीवाची चिंतिती. म्हणजे असं नाही की विशिष्ट लोकांनाच रंक राव, इथं देव म्हणतात इथं भावाला काही रंक राव असे म्हटले, असं काहीच नसतं म्हटले. त्याच्यामुळे त्या जीवाची जी अवस्था आहे, ज्या जीवाची जी कणव आहे, त्या जीवाला परमेश्वर देण्याचं कार्य करतात. आणि जरी त्या रामधरण्याच्या आईच्या निमित्ताने जरी परमेश्वर तिथं गेले असतील, मात्र त्यांच्या निमित्ताने त्या राजवाड्यामध्ये अनेक लोकांना, तिथल्या राज्यामध्ये अनेक लोकांना देवाने संबंध फळ दिलं, दर्शनाचं दिलं. काही संस्कारी लोक असतील ते देवाचं दर्शन घेत असतील. काही आता देवाला आपण काही देऊ शकत नाही, त्यांची भावना, कारण का
ते राजाचे, आता आपण काय देणार त्यांना, त्याच्यामुळं दर्शन घ्यायचे. म्हणून परमेश्वर त्यावेळेस त्या मंदिरात जायचे. त्या मंदिरात गेल्यानंतर त्या गरुड घोड्याला एखाद्या झाडाखाली उभे करायचे. देव त्या मंदिरात येऊन बसतोपर्यंत तो घोडासुद्धा स्थिती आल्यानंतर तो आनंद उपभोगायचा, शांत स्तब्ध असायचा. आणि मग देव जायचे. नंतर त्या घोड्यावर बसूनच देव यायचे, बसूनच यायचे. म्हणजे तो घोडा जो आहे त्यालासुद्धा देवाने संबंध दिला आणि 10 महिने त्या घोड्याचं सेवा करून घेतली. अप्रतिम त्याचा किती कर्मनाश झाला असेल आणि त्या कर्मनाशातून त्याला पुढं सुखफळाला परमेश्वरांनी पाठवलं असेल याचा विचार करा आपण. तर तो हा असा रोजचा उपक्रम, रोजचा दिनक्रम परमेश्वराचा असायचा. आणि त्या पद्धतीनं परमेश्वरसुद्धा अनेक जीवांना संबंध देत होते, त्यांची अयोग्यता फेडत होते, योग्यता फेडत होते. इकडं मात्र ती रामदाराण्याची जी आई आहे ती दररोज देवाची वाट पाहायची. आणि देव जेव्हा यायचे तेव्हा देवाची पूजा करून श्रीचरणावरती तुळशीचे जे पानं आहे, तुळशीपत्र जे आहे ते व्हायच्या. त्यांनी व्रत घेतलं होतं, त्याच्यानंतरच ते जेवण करायच्या. आणि म्हणून परमेश्वरसुद्धा त्यांच्या निमित्तानेसुद्धा लवकर यायचे, जेणेकरून यांना वेळ व्हायला नको. असं 10 महिने झाले आणि 10 महिन्यानंतर ते देवार चौकीतच तिथंच झोपायचे, तिथंच राहायचे. त्या राजवाड्यामध्ये सर्व त्यांची व्यवस्था, त्यांच्या देवाच्या सर्व सेवेला सर्व लोक होते, जसे राजाच्या सेवेला असतात. मर्दाना मारण्याला, आंघोळीला किंवा कपडे द्यायला, कपडे घ्यायला, सर्व जे बी आहे ते पूर्ण सेवेकरी सतत दिमतीला असायचे. म्हणजे त्या राजांनी परमेश्वराची सर्व व्यवस्था केलेली होती आणि त्यामुळं त्याला किती मोठं गोमटं भेटलं असेल. परंतु तरीही त्याची जी कणव असायला पाहिजे तेवढी ती नव्हती. ती आईच्या निमित्ताने त्याला संधी भेटली होती. आणि दररोज अशा पद्धतीनं सर्व झाल्यानंतर कधी कधी देव लांबवरती फिरायला पण जायचे. लाखारबनातही फिरायला जायचे. तिथं लाखारबन नावाचं एक त्यांचं थोडक्यात आजच्या भाषेमध्ये गार्डन, तर सुशोभीकरण केलेलं असल्यामुळं. परंतु एकदा असंच देवाने उदास्य स्वीकारलं. देवाने उदास्य स्वीकारलं. आता देव काय उदास असतात का? आनंद तो, प्रसन्न तो. परंतु देव ज्यावेळेस अवतार घेतात परमेश्वर, त्यावेळेस जीवाची देहधर्म, जीवधर्म स्वीकारून येतात. आणि म्हणून कधी प्रसन्न होणं, कधी उदासनता, कधी खंती, याचं कारण त्या जीवाची योग्यता वाढावी, त्या जीवाची क्रिया वाढावी, त्यांनी दुःख करावं, त्याच्या मनामध्ये सात्विकता निर्माण, चतुर्विध दुःख, अप्राप्तीचं दुःख निर्माण व्हावं आणि त्यातून कर्मनाश होऊन त्याची योग्यता वाढावी, यासाठी परमेश्वराने या साऱ्या क्रिया स्वीकारलेल्या असतात. वास्तविक परमेश्वर उदास नाही, राग येण्याचं काही कारण नाही. कोणत्याही प्रकारचे जे आपल्या जीवामध्ये असतात, अष्टस्वभावाच्या माध्यमातून म्हणा किंवा वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माध्यमातून, मनाच्या, चित्ताच्या, बुद्धीच्या माध्यमातून, अशा कोणत्याही गोष्टी परमेश्वराच्या ठिकाणी नसतात. परंतु देव या जीवाच्यासाठी हे सर्व स्वीकारतात. देवाने एकदा असंच उदास्य स्वीकारलं आणि सर्वज्ञ सकाळी सकाळी उठले. जे उंची कपडे होते ते सर्व टाकले आणि आपले जे वस्त्र होते, भरजरी वस्त्रे जे आहे ते सर्व काढून टाकल्यानंतर साधेसुधे जाडे भरडे वस्त्र घेतले, पांघरले आणि देव निघून गेले. देव निघून गेल्यानंतर सर्व आले सेवेकरी, पाहत आता देव नाही. सगळीकडे बॉम्बाबॉम्ब झाली, देव नाही, देव नाही, कुठे आहे, कुठे आहे. सगळीकडे पाहायला तो राजा जातो बघायला, त्याचे सैनिक जातात बघायला, सर्व काळजीत पडतात. सगळीकडं बघूनसुद्धा देव काही त्यांना शोधता येत नाही. देव भक्तांनाही सांगतात की अशा पद्धतीनं ते आम्हाला बघत होते, तसे काय आम्ही त्यांचं काहीतरी घेऊनच निघालो म्हटले, काही चोरून निघालो म्हटले, आम्हाला शोधत होते. तर अशा पद्धतीनं मग ते देव साऱ्या भक्तांना सांगताय. आणि ते सांगताना त्याची जी प्रवृत्ती ती राजाची, ही पण अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न करताय. नंतर एका शिपायाला देव दिसले, त्या लाखारबानामध्ये बसलेले सोमनाथाच्या देवळाच्या बाजूला. तो शिपाई राजाकडे येतो, सांगतो की देव अशा अशा ठिकाणी आहे. आणि मग तो राजासुद्धा येतो. राजा विनंती करतो की तुम्ही चालावं, आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करा, असं तसं. पण देव काय त्याची विनंती मान्य करत नाही. आणि मग नाविलाज होतो. मग तिथंच ते राजा त्यांना उपार स्वीकारतात व आणतात. तिथंच सेवेकऱ्यांना सांगतात तुम्ही इथंच राहावं, सेवा करा. देवसुद्धा तिथंच मुक्काम करतात, तिथंच जेवण करतात. दुसऱ्या दिवशी राजा पुन्हा येतो, विनंती करतो. त्या विनंतीला देव पुन्हा मान्य करत नाही. देव उदासीनता स्वीकारलेला असल्यामुळं ती विनंती देव काही स्वीकारत नाही. आणि मग दुःखपूर्वक विनंती करून, जेवणासाठी विनंती करूनसुद्धा देव ऐकत नसल्यामुळे तिथंच मग
जेवणाचे सर्व थाळा वगैरे जे आहे ते लावतात. अशा पद्धतीनं सोमनाथच्या देवळातच देवाने 3 दिवस मुक्काम केलेला आहे. तिसऱ्या दिवशी मात्र पुन्हा राजा येतो, विनंती करतो, विनंती करून दुःख व्यक्त करतो, तिथंच ताट मागवतो, परंतु तरी देव स्वीकारत नाही त्यांची विनंती आणि तिथंच झोपतात. आणि त्यानंतर मात्र देव 3 दिवस राजा येऊनसुद्धा विनंतीचा स्वीकार करत नाही हे लक्षात आल्यानंतर देव मात्र ते राजा मात्र पुन्हा आईचा आश्रय घेतात की देवा तुम्ही विनंती स्वीकारा, आमची आई 3 दिवसापासून उपाशी आहे, जोपर्यंत तुम्ही येत नाही आणि तुळशीपत्र तुम्हाला ती देत नाही तोपर्यंत तिचं व्रत पूर्ण होणार नाही, ती जेवण करणार नाही. आणि त्यावेळेस मात्र देव जी खंती आलेली आहे ती परिहार करून देव राजवाड्यात येतात आणि मग ती त्यांची आई आहे ती तुळशीपत्र वाहते. देव तिला सांगतात की तुम्ही असं हे व्रत वगैरे पकडू नका, आम्ही कुठं गेलो तर ते म्हणे मग आम्ही देह सोडून दिला असता म्हणे. अशा पद्धतीनं तिचा भाव होता. ती 3 दिवस उपाशी होती. जोपर्यंत देव येत नाही, जोपर्यंत आम्ही तुळशीपत्र वाहत नाही, तोपर्यंत आम्ही जेवणाचा कणही घेणार नाही, असा निग्रह असं व्रत तिने स्वीकारलेलं असल्यामुळं तिचाही किती मोठा कर्मनाश आणि तिच्यासाठी देव आलेले होते. तर त्या एका जीवासाठी देव आलेले, एका जीवासाठी देव येऊन पण किती जीवांना फायदा होतो आहे, अप्रत्यक्षरित्या कितीतरी जीवांना त्याचा लाभ होतो आहे. फक्त आता कोणी कसा लाभ घ्यायचा त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. अशा पद्धतीनं मग देवाचं तिथं पुन्हा मर्दाना मादनेने झालं, स्नान झालं, सर्व कपडे वगैरे जे झाले ते सर्व झाल्यानंतर देवानी आईचा जो पूजेचा स्वीकार केला. आईनेसुद्धा सर्वज्ञाच्या श्रीचरणावर तुळशीपत्र वाहिलं, ताट केलं आणि मग देवाला जेवू घातलं, स्वतःही जेवली. आणि मग तो राजा मान्य करतो की देवा आम्ही तुम्हाला त्रास दिला, आता यांचं व्रत पूर्ण झालेलं आहे, तुमच्या प्रवृत्तीनं जेव्हा तुम्हाला वाटेल तोपर्यंत राहावं, जोपर्यंत राहायची इच्छा आहे तोपर्यंत राहावं, अन्यथा तुम्हाला जाण्याची इच्छा असेल, प्रवृत्ती असेल तर जावं. अशा पद्धतीनं तो राजाही देवाला विनंती करतो, दुःख व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने रामदारणा जो राजा आहे त्या रामदारण्याला आळसपूरला थोडक्यात तिथं अचलपूरला परमेश्वर 10 महिने राहिलेले आणि इतिहासामध्ये ह्या नोंदी आपल्याला सापडतात. आणि ह्या नोंदी आपल्याला भेटल्यानंतर तिथं गेल्यानंतर मात्र आज अशी परिस्थिती आहे का एका मशिदीमध्येच आपलं स्थान आहे. जे स्थानाचे निम्म जो भाग आहे तिथं मुस्लिम जो वर्ग आहे, समाज आहे, त्याचं पूजन करतो आणि आपण अर्ध्या स्थानावरती पूजन करतो. कारण का की नंतरच्या काळामध्ये ज्या यवनांच्या धाडी आल्या, त्या यवनांच्या धाडीमध्ये त्यांचा जो राजा असतो त्यांनी सांगितलं की माझ्या स्वप्नात अल्ला आला आणि त्या अल्लानी सांगितलं का आमची आई किंवा सैनिक, सेवेकरी, आमचे कुटुंबीयांना इथं या राजाने मारलेलं आहे आणि म्हणून ते इथंच आहे, म्हणून मजार तयार करा. आणि अशा पद्धतीने मजार तयार झाली. नंतरच्या काळामध्ये कोर्ट कचेऱ्या होऊन त्याचा निकाल लागून अशा पद्धतीनं ती आहे. जर कधी गेलं तर तो एक वेगळा अनुभव येतो. आणि तिथं एक इतिहास पण घडलेला आहे का ज्यावेळेस हे अल्लाउद्दीन खिलजी प्रथम महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्या मार्गे आले होते आणि सर्वात अगोदर रामदारणा ह्या राजांनीच त्यांच्याबरोबर लढाई केली होती आणि त्यांचे 1000 लोक मारले गेले होते. तो त्यांना जिंकू शकत नव्हता. परंतु नंतर त्यांनी अशी आयडिया केली की आम्ही लढण्यासाठी आलेलो नाही, इथं आम्हाला देवगिरीला जायचं आहे, त्या राजाच्या ठिकाणी आम्हाला चाकरी करायची, त्यांनीच आम्हाला बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाट करून द्यावी. आणि अशा पद्धतीनं फसून मग तो इकडं देवगिरीला आलेला आहे. नंतर देवगिरीला आल्यानंतर त्याच देवगिरीच्या राजाने रामदारणा राजाला निरोप पाठवून सैन्य आणायला पाठवलं होतं आणि त्याच निमित्ताने परमेश्वर त्यांना भेटले आणि त्यांनी मनोमनी इच्छा व्यक्त केली जर लढाई थांबली तर मग मी परत देवाला घेऊन जाईल. आणि मग त्यांच्याबरोबर पहिला तह झालेला होता. त्या तहामध्ये बरेच त्या राजांनी आपली मुलगी, काही सोनं नाणं ज्यावेळेस असेल ती देवाणघेवाण वाटीघाटी केलेल्या ह्या इतिहासामध्ये नोंदी आहे. तर सर्वात अगोदर जो खिलजी होता तो ह्या रामदारणा या राजाबरोबरच लढायला आला होता. म्हणून परमेश्वराने सुद्धा त्यांना दर्शन दिलेलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांना सामर्थ्य दिलं होतं. नंतरच्या काळामध्ये ह्या साऱ्या नोंदी
तिथं दिसतात. आजही तिथं जर कधी गेलं तर मुस्लिमांचे 1000 लोकांना एकाच ठिकाणी पुरलेला अशी एक मजार आहे. परंतु तिथं मुस्लिम समाज जो आहे तिथं दररोज तिथं जातात, नमाज पाडतात, तिथं पूजा अर्चा करतात. परंतु आपले सैनिक कोणी मेले असतील, तिथली जो इतिहास असेल तो मात्र हिंदूंनी जपलेला नाही. मुस्लिम मात्र ते जपतात. हिंदूंनी मात्र आपलं कोणत्या प्रकारच्या काही गोष्टी जपलेल्या नाही. आणि या साऱ्या काळाच्या पडद्याआड ह्या ऐतिहासिक गोष्टीसुद्धा आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहे. याचं कारण ही समाजव्यवस्था नंतर बदलली, सृष्टीव्यवस्था बदलली आणि जे समोर यायला पाहिजे ते न आल्यामुळं आपल्याला खरा इतिहास आपल्याला माहीत नाही. परंतु लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर ऐतिहासिक पानंसुद्धा आपल्याला त्याचे संग्रह किंवा त्याचं प्रमाण भेटतात. म्हणून लीळाचरित्र हे असा ग्रंथ आहे का अनेक लोकांना जे संशोधनकार आहे, इतिहासकार आहे, त्यांना संग्रह म्हणून लीळाचरित्राचा आधार घ्यावा लागतो आणि ह्या ऐतिहासिक घटनासुद्धा त्यातून उलगडतात. अशा पद्धतीचं हे जे अचलपूर जे आहे हे ठिकाण आहे आणि असं ऐतिहासिक गाव आहे. परंतु त्याच्या खानाखुणा तिथं आता खूप जास्त दिसती नाही. एक स्थान आहे, आपलं मंदिर सुंदर बनवलेलं आहे. बाकीचे जे स्थान आहे ते तर करता येते नाही. असे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. 10 महिने याचा अर्थ महास्थान आणि किती तिथं लीळा आणि किती स्थानं असतील. परंतु काळाच्या ओघामध्ये बरेचसे स्थानं आपल्या ताब्यात नाही. आज आपण 1650 तीर्थस्थान की जे म्हणतो, परंतु 700-800 स्थानं पण आपल्या पूजेसाठी आपल्या ताब्यात नाही. अशी शोकांतिका. याचं कारण की आपला पूर्वज जो आहे त्यावेळेस जंगलात राहायचा, आचार विचार करायचा, स्थानावरती कधीतरी यायचं, त्यामुळं ते ताब्यात नाही. नंतरच्या काळामध्ये ते दुसऱ्यांच्या ताब्यात गेलं, अन्य मंदिरांच्या मध्ये गेलं किंवा काही पुरातन खात्याच्या अंडर गेलं. अशी कितीतरी स्थानांची जी गोष्ट आहे ती नामशेष झालेली आहे. परंतु त्या लीळा मात्र आपल्याला आठवता येतात, त्या लीळा मात्र आपल्याला प्राप्त करून त्याचं स्मरण चिंतन करता येतं. असा हा खूप मोठा इतिहास ह्या अचलपूरला आहे आणि रामदारणा ह्या राजाचा आहे. त्यानंतर देव पुढं वडनेरला येतात. वडनेर भुजंग आपण नाव ऐकलेलं असेल. वडनेरला बाभूळवानात कापड विक्रीचा खेळ परमेश्वर सर्वात डायरेक्ट आले नाही. पहिल्यांदा आल्यानंतर ते गुराखी लोक होते, ते गुराखी लोकांबरोबर थोडा वेळ खेळले, त्यानंतर त्यांची शिदोरी खाल्ली आणि नंतर देवाने एक व्यापार त्यांच्यावर आपण करू म्हणले. देवाकडे जे उंची कपडे होते ते देवाने फाडले. फाडल्यानंतर ते गोपाळांना म्हणतात का आम्ही आता कापड विकणारे व्यापारी बनू आणि तुम्ही आमच्याकडून कापड विकत घ्या. ते म्हटले आमच्याकडे पैसे नाही. म्हटले ते जे कवडे असतात पडलेले बाबळीच्या बिया वगैरे त्याचे तुम्ही कवडे करा आणि तुम्ही कापड घेऊ शकतात. अशा पद्धतीनं तुम्ही ग्राहक व्हा म्हटले. आणि मग त्या पद्धतीनं देवाने त्या गुराख्यांबरोबर तसा खेळ केला. वास्तविक परमेश्वराकडे ते आल्यानंतर ते भाव करायचे, कमी जास्त व्हायचे. मग देव कवडे घ्यायचे, त्यातून कपडा द्यायचा. परंतु देवाने अप्रत्यक्षरित्या हे लीळेतून हेच आपल्याला सांगितलं आहे का ह्या व्यापारामध्ये, ह्या जीवनामध्ये, या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये आल्यानंतर आपण काय घ्यायला आलो आहे हे पहिले ओळखा आणि हे घेता घेता कधीतरी समाधान निर्माण होऊन परमेश्वरालाही घेण्याची इच्छा ठेवा, परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा ठेवा. परमेश्वराकडेही काहीतरी मागता मागता आपलं आयुष्य जाता जाता कधीतरी परमेश्वराकडून परमेश्वराला सुद्धा मागा. आपण भक्ती करतो आहे, आपल्याला परमेश्वराकडून हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, पण आपण कधी परमेश्वराकडून परमेश्वर मागितला आहे का की मला परमेश्वर व्हावा, तुझ्याकडून तूच मिळावा, असे आपली प्रवृत्ती नसते. आणि परमेश्वर हेच अप्रत्यक्षरित्या त्या गुराखी जे आहे ते गोपाळ आहे त्यांच्या काही कन्वेपोटी, काही योग्यतेपोटी, अधिकारापोटी देव हा खेळ खेळतात आणि त्यानंतर देव ते सर्व घड्या वगैरे करून त्यांना विक्रीला देतात. नंतरच्या काळामध्ये मग त्यांना म्हणतात तुम्ही व्यापारी व्हा, आम्ही घेणारे ठरू. आणि अशा पद्धतीने देव त्यांच्याबरोबर खेळ करता. कापडाची विक्री झाली, सर्व देव म्हणले आता आम्ही ग्राहक हो, तुम्ही व्यापारी व्हा म्हटले. अशा पद्धतीनं देवाने वस्त्राच्या घड्या विकत घेतल्या आणि त्या परत तिथून ते देव निघाले. त्यानंतर त्या भक्तांनाच त्या खेळाबरोबर त्या मुलांबरोबर देवाने खेळ पण केला की बाबूळच्या झाडावरती चढून गोफण फिरवले. पूर्वी शेतकरी आपल्या शेतीला सांभाळण्यासाठी किंवा हे पक्षी वगैरे उडवण्यासाठी ना गोफणीचा खेळ खेळायचे. म्हणजे एक चांबड्याची दोरी लावलेली आणि मध्ये एक त्याच्यामध्ये दगड टाकून अशी गोल गोल फिरवायचे आणि ती फेकायची. अशा पद्धतीनं तो गोफणीचा खेळसुद्धा देव खेळले. जे वस्त्र उरलेले होते ते श्रीमुकुटाला बांधलं, बाबुळाच्या झाडावर चढले
आणि एक चिंदी घेऊन त्या चिंदीला त्याची गोफण तयार केली, ढेकूळ घेतला आणि मोठ्या प्रमाणात ते जे ओरडायचे भोरडी भोरडी असं काहीतरी, तर त्या पक्ष्यांना उडवण्यासाठी जशा पद्धतीने ते गोफण करतात, देवाने ती गोफणी फिरवायची, फेकायची, चिंध्या फेकल्या, सर्व चिंध्या देवाने अशा पद्धतीनं फेकल्या. आणि मग सर्वज्ञांना विनंती केली त्या गोपाळांनी का देवा आता आपण आमच्याकडे शिदोरी आहे, आपण गोपालकाला करू, जेवण करू, जेवणाची विनंती केली. आणि देवसुद्धा त्यांच्या सर्व विनंतीला मान देऊन त्यांच्याबरोबर जे पदार्थ आहे ते खायला लागले. पण त्यांनी चांगले चांगले पदार्थ निवडले आणि ते देवाला दिले. ते सर्वज्ञांना जेवण झालं, त्यांचंसुद्धा जेवण झालं. मग देवानी गुळणा केला, पानाचा विडा त्यांच्याकडून घेतला आणि नंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये देव वडनेर भुजंगला आलेले. आणि ह्या वडनेर भुजंगची लीळा आपल्याला माहीतच आहे, पण तरी आपण उद्या त्या बघणार आहोत. आणि त्यात अत्यंत महत्त्वाच्या समज आपल्याला परमेश्वराने दिलेली. परमेश्वराबरोबर ह्या लीळा आपण समजून घेत असताना, श्रवण करत असताना तो आपल्याला अनुभव, ती प्रचिती आपल्याबरोबर आली पाहिजे. ह्या लीळेचा एक भाग आपण झालो पाहिजे आणि त्यातून जी समज घेऊन आपल्या जीवनामध्ये जो बदल आपल्याला करायचा परमेश्वराला अपेक्षित आहे, तो बदल आपण जर करून घेतला तर नक्कीच आपला जीवनाचा जो आनंदाच्या बाजूनी चाललेला जो प्रवास आहे, आध्यात्मिक प्रवास आहे, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जो आपण प्रवास करतो आहे, तो प्रवास परमेश्वराबरोबर अर्थात लीळेंबरोबर, अर्थात वचनांबरोबर, अर्थात ज्ञानाबरोबर जर झाला तर आपल्याला सन्निधानच आहे. आणि या सन्निधानातला प्रवास परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतो. या सन्निधानातच केलेले जे कर्म आहे, केलेली ज्या क्रिया आहे, त्यातूनच आपला कर्मनाश होत असतो आणि त्या कर्मनाशातूनच आपली योग्यता वाढून परमेश्वरापर्यंत आपण जात असतो. म्हणून आपल्याला परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या अनंत लीळेच्या माध्यमातून, तत्त्वसिद्धांताच्या आचाराविचाराच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराने सन्निधानच दिलेलं आहे. परंतु ते सन्निधान जर आपल्याला उपभोग घ्यायचा असेल, त्या सन्निधानाचा अनुभव, अनुभूती, प्रचिती घ्यायची असेल, तर देवानी सांगितलेली आज्ञा ही प्रतिपालन, येथुनी म्हणितले ते कीजे, येथुनी वारिले ते न कीजे, असा स्पष्ट जो आदेश आपल्याला परमेश्वराने, आचार आपल्याला जो दिलेला आहे, तो जर आपण स्वीकारला, पाळला, तर नक्कीच आपल्याला सन्निधानातली प्रचिती, अनुभूती येऊन परमेश्वरापर्यंत आपला जीवन प्रवास परमेश्वराबरोबर आपल्याला परमेश्वरच घेऊन जातील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.